नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहेत तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पॉलिटेक्निक मधील इलेक्ट्रिकल ब्रँच मधील जे काही तिसऱ्या सेमिस्टरचा म्हणजे थर्ड सेमिस्टरचा इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क आहे. यामध्ये पहिल्या चॅप्टर मधील जे काही आपण रॅन्डमली घेतलेले आहेत, जे काही क्वेश्चन्स घेतले ते रॅन्डमली घेतलेत, पण यामध्ये सर्वात महत्त्वाची जे काही गोष्ट राहिली होती ते आज आपण कंप्लीट करणार आहोत. ती गोष्ट म्हणजे काय आहे किंवा ते टॉपिक म्हणजे काय आहे बघा. जो काही टॉपिक आहे तो आहे सिंगल फेज एसी सर्किट. आता पहिला जो काही चॅप्टर आहे तो चॅप्टर काय आहे, एसी फंडामेंटल्स आहे. त्या ह्याच्यामध्ये जो काही पहिल्या युनिट मध्ये फर्स्ट चॅप्टर एसी फंडामेंटल्स, आणि त्या एसी फंडामेंटल मध्ये ह्या गोष्टी येतात. आणि त्यासोबतच घ्यायचं आहे पहिला चॅप्टर आहे एसी सिरीज सर्किट. पहिला चॅप्टर कोणता आहे? एसी सिरीज सर्किट. मग यामधील जे काही सिरीज सर्किट आपल्याला बघायचे आहे, मग त्या सिरीज सर्किटला बघण्यापूर्वी त्याच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे की बाबा किती टाईपचे सर्किट असतात, किती टाईपचे सर्किट असतात. मग आपल्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये किंवा सिंगल फेज एसी सर्किट मध्ये नेमली 3 टाईप पडतात. किती? 3. मग 3 कशावरून पडले? दीज 3 सर्किट्स आर डिपेंड्स ऑन लोड. कशावरती पडले? ते जे काही सर्किटचे नावं पडलेत किंवा जे काही सर्किट आलेलं आहे ते कशापासून आलाय? डिपेंड्स ऑन लोड. आता लोड म्हणजेच काय? म्हणजे आपल्या येथे आपल्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये 3 टाईपचे लोड आहेत. किती टाईपचे लोड आहेत? 3 टाईपचे. मग ते 3 टाईपचे लोड कोणते कोणते आहेत? पहिला लोड आहे आपला रेझिस्टिव्ह, म्हणजे ज्या ठिकाणी हिट तयार होते त्याला म्हणायचं रेझिस्टिव्ह लोड. दुसरा आहे आपला कॅपॅसिटिव्ह लोड आणि तिसरा आहे इंडक्टिव्ह लोड. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वाइंडिंग येतात त्या ठिकाणी येतो इंडक्टिव्ह लोड. ओके, ज्या ज्या ठिकाणी वाइंडिंग येतात त्या त्या ठिकाणी येतो इंडक्टिव्ह लोड. आणि ज्या ठिकाणी कॅपॅसिटर असतात, ज्या ठिकाणी कॅपॅसिटर म्हणजे मोटरीला वगैरे आपण जेव्हा कॅपॅसिटर लावत असतो तर त्यावेळेस येतो कॅपॅसिटिव्ह लोड. म्हणजे आपण सर्वात जास्त यूज केलं जाणारा जे काही लोड आहे तो म्हणजे आहे बघा, पहिला आहे इंडक्टिव्ह आणि दुसरा आहे रेझिस्टिव्ह आणि तिसरा आहे कॅपॅसिटिव्ह. यावरून आपले टाइप्स पडलेत. मग आता त्या सर्किटचे आपल्याला काय घ्यायचं? पूर्ण पॉवर फॅक्टर काय येईल, फेजर डायग्राम काय येईल, वेव्हफॉर्म कसा येईल, त्या ठिकाणचा रिएक्टन्स कसा असेल, त्या ठिकाणचा इम्पिडन्स कसा असेल, त्या ठिकाणचं करंट कसं काढू शकतो, त्या ठिकाणचं व्होल्टेज कसं काढू शकतो. एवढं मजेदार टॉपिक होणार आहे. लक्ष असू द्या, बाजूला जायचं नाही. एवढं भारी आहे, एवढं चांगलं आहे, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. समजलं तर सगळं शक्य आहे आणि नाही समजलं तर सगळं काही अशक्य आहे. मग तुम्हाला काय बनायचं आहे आणि काय नाही ते आताच डिसाईड करा. जर तुम्हाला खरोखर चांगला इंजिनियर बनायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला मेहनत तरी करावी लागेल. आणि ती मेहनत तुम्हाला करण्यासाठी आपल्याला आई वडील म्हणजे तुम्हाला आई वडील आपले चांगल्या ठिकाणी शहरामध्ये पाठवलेले आहेत, चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला शिक्षणासाठी पाठवलेले आहेत. मग तुम्ही शिक्षण घ्यायचंय, बाकी कुठाने करायचे नाहीत. समजते का? ओके, मग आपल्याला बघायचं आहे सिंगल. आता बघा, सिंगल फेज आहे. आपल्या घरामध्ये येणारा सप्लाय कोणता आहे बेटा? सिंगल फेज सप्लाय आहे आपल्या घरामध्ये. कोणता सप्लाय? सिंगल फेज सप्लाय आहे. मग ते सिंगल फेज सप्लाय म्हणजे काय? त्या ठिकाणी 2 वायर असतात. सिंगल फेज मध्ये किती वायर? 2. मग कोणते कोणते वायर आहेत रे? 2 सांगा बरं, मला सांगता का? एक आहे फेज आणि दुसरा आहे न्यूट्रल. मग फेजचं काम काय आणि न्यूट्रलचं काम काय तुम्हाला माहितच आहे. ओके, माहिती आहे. फेजचं काम आणि न्यूट्रलचं काम काय? सांगा बरं, फटाफट फटाफट सांगा. हा, फेजचं काम आहे करंट हा आपल्या घरापर्यंत घेऊन येणे, म्हणजे पॉवर सप्लाय आपल्या घरापर्यंत घेऊन येणे, म्हणजे करंट आपल्या घरापर्यंत घेऊन येणे. आणि जेव्हा तुम्ही ते करंट किंवा त्याचे जे पॉवर सप्लाय आहे ते तुम्ही लोडला देता तेव्हा रिटर्न करंट जायला पाहिजे. म्हणजे जर करंट फ्लो होत असेल तर क्लोज सर्किट पाहिजे, आणि जर क्लोज सर्किट घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न पाथ आणि फॉरवर्ड पाथ असायला पाहिजे. म्हणजे फेज तुमचा फॉरवर्ड पाथ झाला आणि न्यूट्रल हा तुमचा रिव्हर्स पाथ झाला. लक्ष आहे इकडं. सिंगल फेज एसी सर्किट आहे. या सिंगल फेज एसी सर्किट मध्ये पहिला जो काही सर्किट आहे ते प्युअर बघा, प्युअर रेझिस्टिव्ह एसी सर्किट. एसी सर्किट बघा. आणि दुसरा जो काही आहे तो आहे प्युअरच आहे बाबा, पहिलं धारच आहे बघा, प्युअर इंडक्टिव्ह एसी सर्किट. ओके, आणि तिसरा जो काही आहे तो आहे प्युअर कॅपॅसिटिव्ह एसी सर्किट. बघा किती सर्किट पडले रे? 3 सर्किट. कोणते कोणते झाले? तिन्ही पण प्युअर आहेत. कसे आहेत? प्युअर. त्यानंतर कधी रेजिस्टन्स येतो, कधी कॅपॅसिटन्स येतो, कधी इंडक्टर येतो, कधी तिघही येतात. म्हणजे ते डिपेंड्स आहे पुढच्या टॉपिक वरती, त्याच्यावरती काही प्रॉब्लेम मी घेतलेले आहेत.
आणि काही घेणार पण आहे. ओके, यामध्ये आपल्याला बघायचंय की 3 सर्किट पडले. मग 3 सर्किट कोणते कोणते कशावरून पडले? दिस सर्किट आर म्हणजे हे कशावरून आले बघा. दिस सर्किट आर कम्स ऑन द लोड्स. मग कशावर? दिस सर्किट आर डिपेंड्स ऑन द लोड. मग लोड कोणते कोणते आहेत? रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअर रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड अँड कॅपॅसिटिव्ह लोड असे 3 लोड आहेत. मग ते 3 लोडचं आपल्याला सेपरेट सेपरेट बघायचंय. सेपरेट म्हणजे ह्याच्यामध्ये पॉवर फॅक्टर कसा असणार आहे, वेव्हफॉर्म काय असणार आहे, हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. मग अगोदर बघू आपण प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट. याचं काय करू आपण अगोदर? सर्किट डायग्राम. काय करायचं आपल्याला? अगोदर काढू आपण सर्किट डायग्राम. ओके, बघा पहिलं काढू सर्किट डायग्राम. ओके, मग त्यानंतर अजून बाकीचे जे काही गोष्टी आहेत ते काढूयात. सर्किट डायग्राम म्हणजेच काय? या ठिकाणी असा येऊ आपण, हा आला तुमचा रेजिस्टन्स. ओके, आणि त्यानंतर या ठिकाणी असेल एसी सोर्स. काय असेल या ठिकाणी? एसी सोर्स. हा झाला एसी सोर्स. या ठिकाणी आला रेजिस्टन्स आणि यामधून जाणारा जो काही करंट आहे तो आहे तुमचा आय आर. आणि या ठिकाणी जो काही तुमचा व्होल्टेज आहे व्ही इक्वल टू व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी असेल. म्हणजे एसी व्होल्टेज आहे ना, व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी. या ठिकाणी आलेलं काय आहे? आय आर आला. मग हा झाला तुमचा सर्किट डायग्राम. ओके, सर्किट डायग्राम लक्षात येतो का? बघा सर्किट डायग्राम काय आलं? फक्त आणि फक्त तिथं रेजिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही मिक्स नाहीये, फक्त आणि फक्त रेजिस्टन्स असल्यामुळे त्याला काय म्हणायचं आपल्याला? काय म्हणायचं बाबा? प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट म्हणायचं आहे. मग हा तुमचा प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आलेला आहे. याच्यामध्ये दुसरं काही आहे का? दुसरं कॅपॅसिटर दिसते का तुम्हाला? इंडक्टर दिसते का? काहीच दिसत नाही. देर आर ओनली अँड ओनली रेजिस्टन्स. इथे काय आहे? फक्त आणि फक्त रेजिस्टन्स आहे. त्यानंतर दुसरा जे काही कंपोनंट घेणार होता हे झालं तुमचं काय? सर्किट डायग्राम. आता दुसरे घेऊ आपण वेव्हफॉर्म. आता ह्याला कशापासून हे करायचं आपल्याला? वेव्हफॉर्म पासून समजून घ्यायचं आहे. आता लगेच वेव्हफॉर्म आपण समजून घेऊ. वेव्हफॉर्म बघू आता काय आहे. आता वेव्हफॉर्म जर बघायचं असेल तर आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढावंच लागेल. काही चॅलेंज काहीच नाही. मग या ठिकाणी वेव्हफॉर्म जर असेल तर या ठिकाणी 2 कंपोनंट आहेत. प्युअर रेजिस्टिव्ह मधून काय जातोय? करंटही जातोय आणि व्होल्टेजही जातोय. फक्त एकटं कंपोनंट आहे नाही. किती येतं? 2. मग आपण काय करू? लगेच वेव्हफॉर्म काढून घेऊ असा. राईट, हाला. त्यानंतर लगेच असा एक आपण वेव्हफॉर्म काढायचा आहे आणि असा घेऊया. ओके, हे एकाच ठिकाणी आहे बरं का, थोडस बाय मिस्टेक. ओके, इथपर्यंत आहे. ओके, या ठिकाणी आहे 0. या ठिकाणी काय आहे? पाय बाय 2. या ठिकाणी काय आहे? पाय. या ठिकाणी काय आहे? 3 पाय बाय 2 आणि या ठिकाणी आहे 2 पाय. ओके, लक्षात असू द्या. आणि हे जो काही आहे ह्याला म्हणायचं व्हीएम म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज आणि ह्याला म्हणायचं आहे आय एम म्हणजेच काय? मॅक्झिमम करंट. आणि या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज अँड करंट पण हे पॉझिटिव्ह आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह आहे व्होल्टेज अँड करंट म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज अँड करंट आला. राईट, या ठिकाणी जो काही आहे तो काय? ओमेगा टी. ओमेगा म्हणजेच काय? टाइम ऍक्सिस आहे. बघा वेव्हफॉर्म समजते का रे? हे काय आहे? वेव्हफॉर्म आहे. मग वेव्हफॉर्म कोणाचा आहे? फक्त आणि फक्त रेजिस्टिव्ह सर्किटचा आहे. यामध्ये लक्षात घ्यायचंय, यामध्ये काय घ्यायचंय तुम्हाला? लक्षात घ्यायचंय. हे बघा एकदम चिल्लर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या जीवनाचं पण फंडा सांगणार आहे. म्हणजे झिपरे जे काही फिरतात, जे काही लो मॅटर करतात ते सुद्धा मी याच्यामध्ये सांगणार आहे. मग ते तसं तुम्हाला करायचंय का? अजिबात करायचं नाही, पण त्याच्यासारखंही राहायचं नाही. ओके, आपल्याला जीवन हा एकदम मजेत जगायचा आहे आणि मजेत जर जीवन जगायचं असेल तर त्यासाठी मेहनत ही करावी लागेल. जर आता मेहनत केलं तर नंतर तुमच्याकडे तुमचा फायदा होणार आहे आणि जर आता नाही मेहनत केलं तर नंतर मात्र काही नाही, सगळं उद्ध्वस्तच आहे. तसं होऊ नये, तसं सुद्धा मी सांगणार आहे. या ठिकाणी बघा काय बघायचं आपल्याला. हे झालं वेव्हफॉर्म ऑफ द प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. काय झाला? हा वेव्हफॉर्म. पण वेव्हफॉर्म वरून आपल्याला काढता येते फेजर डायग्राम आणि फेजर डायग्राम काढण्यासाठी आपल्याला लागतो पॉवर फॅक्टर. मग लगेच बघूया इथं पॉवर फॅक्टर काय येतो. लगेच बघायचं काय? पॉवर फॅक्टर. या ठिकाणी काय येतो? पॉवर फॅक्टर हा एसी सर्किट मध्ये असतो. मग आता एसी सर्किट मध्ये आहे आणि फक्त रेजिस्टिव्ह लोड आहे. रेजिस्टिव्ह जर लोड असेल तर काय येतो बघा? त्याचा पॉवर फॅक्टर युनिट येतो. हे लक्षात असू द्या. मग युनिटी का आहे बाबा? की या दोघांचं रिलेशन घ्यायचं आहे. मग रिलेशन कोणाकोणाचं घ्यायचं आहे? हा करंटचा आणि व्होल्टेजचा दोघांचं रिलेशन घ्यायचं आहे. कोणाचा रिलेशन कोणाकोणाचा असतो रे? सांगा बरं. आपल्याला दुसऱ्याचं रिलेशन माहित असतंय. कोणाचं रिलेशन कोणासोबत आहे माहित असते की नाही? आपल्याला आपले काम असते बेटा, आपले काम असते. काय असतंय? दुसऱ्याचे रिलेशन सांगण्यामध्ये खूप मजा येते. आपले रिलेशन कुठं असते ते काही पत्ता लागणार. ओके ना, लक्ष द्या ना, इकडे बघा. आता या ठिकाणी काय आहे? करंट आणि व्होल्टेज काढायचं आहे. मग याचा पॉवर फॅक्टर काढायचा आहे.
हा झाला तुमचा झिरो. म्हणजे करंट आणि व्होल्टेज याच्यामध्ये जे काही फेज डिफरन्स आहे तो झिरो आहे, म्हणून ह्याला म्हणायचं युनिटी. फेज डिफरन्स या दोघांमध्ये झिरो आहे. मग फेज डिफरन्स कसा आहे बघा, हे दोन्ही सुरुवातीला चालू होतात, त्याच्यामध्ये मागे पुढे कोणी चालू होते का? कोणीच होत नाही, कारण दोघेही एकाच वेळेस चालू होतात आणि दोघेही एकाच वेळेस झिरो होतात. म्हणजे दोन्ही करंट आणि व्होल्टेज आर स्टार्टेड ऍट द सेम पॉइंट अँड सेम अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा या ठिकाणी जे काही चालू होणार आहे, स्टार्ट होणार आहे, कधी स्टार्ट होणार आहे, दीज आर स्टार्ट फ्रॉम ओरिजिन. म्हणजे हे दोन्ही ओरिजिन पासून स्टार्ट झालेले आहेत आणि याच्यामध्ये देर आर नो एनी फेज डिफरन्स, याच्यात फेज डिफरन्स नाही. म्हणजे स्टार्ट झाले झिरो पासून. कुठून झाले? झिरो पासून. मग सोबत सोबत म्हणजे इथपर्यंत पीक व्हॅल्यू आहे, मग ही पीक व्हॅल्यू सोबत सोबत पीक होतात. मग या ठिकाणी पाय बाय 2 म्हणजे किती? 90. म्हणजे दोघं 90 ला आले, दोघं कितीला आले? 90 ला. म्हणजे सोबत असले की नाही, म्हणजे हायएस्ट व्हॅल्यू दोघांची सारख्या अँगलला आहे. त्यानंतर दोघं सोबत झिरो झाले. बघा हे पण या ठिकाणी आला आणि हा पण एकाच ठिकाणी आला, म्हणजे दोघे सोबत सोबत त्याला क्रॉस सेक्ट करतात, म्हणजे झिरोला आले. त्यानंतर दोघं सोबत कुठे झाले? अजून या ठिकाणी 360 ला आले, म्हणजे हा सुद्धा 360 ला झाले. म्हणजे दोघं सोबतच आहेत का नाही? झिरोलाही दोघं सोबत, हायएस्ट व्हॅल्यूलाही दोघं सोबत अँगल मध्ये. त्यानंतर झिरो जेव्हा झालं या ठिकाणी, जेव्हा झिरो होतात तेव्हा अजून दोघं सोबत. त्यानंतर या ठिकाणी मायनस मध्ये पीक व्हॅल्यू होतात तेव्हा दोघं सोबत. करंट आणि व्होल्टेज दोघं पण. लक्ष राहू द्या, कॅफेवर जाताना दुसरे जातात, पण या ठिकाणी आपल्याला इथं लक्ष द्यायचंय. इथं याच्यामध्ये काय येतं? काय रे याच्यामध्ये? करंट आणि व्होल्टेज. मग या ठिकाणी जेव्हा पीक व्हॅल्यू होतात ते दोघं सोबत आहेत, त्यानंतर झिरो झाले ते सुद्धा दोघं सोबत आहेत, म्हणून या ठिकाणी म्हणायचं युनिटी. आता युनिटी म्हणजेच काय रे? एकात्मता. काय आहे? सगळ्यामध्ये काय आहे? एकत्रितपण आहे, म्हणजे एकात्मता आहे. म्हणजेच काय? सगळे सारखे आहेत, सगळ्यात एकजूट आहे म्हणून त्याला म्हणायचं युनिटी. म्हणजे हे दोघांमध्ये एकजूट आहे का नाही? कसं आहे माहितीये का? एक बार हात पकड लिया. बघा मी काय म्हणतोय, एक बार हात पकड़ लिया तो साथ तो हाथ नहीं छोड़ेंगे और साथ भी नहीं छोड़ेंगे. एक बार पकड़ लिए तो जिएंगे भी साथ में और मरेंगे भी साथ में, असं याचं म्हणणं आहे. म्हणजे एक वेळेस हात जर पकडला तर ते मरेपर्यंत सोडायचं नाही. मग कोणाचा हात पकडायचा आणि कोणाला सोडायचं असं काय याच्यामध्ये? बघा कोण कोणाचा हात पकडतो? व्होल्टेज हा करंटचा आणि करंट हा व्होल्टेजचा हात पकडतो आणि एक वेळेस पकडले की मरेपर्यंत सोडत नाही, म्हणून याला म्हणायचं युनिटी. म्हणजे या दोघांमध्ये आहे युनिटी, म्हणून याला म्हणायचं द प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट पॉवर फॅक्टर इज युनिटी. म्हणून या ठिकाणी पॉवर फॅक्टर जो काही आहे तो आहे याचा युनिटी. काय आहे रे? युनिटी. म्हणजे या ठिकाणी असं सांगता येईल आपल्याला, पीएफ प्रोव्हिडंट फंड नाही तर पॉवर फॅक्टर हा युनिटी आहे. काय आहे? युनिटी. म्हणजे थोडक्यात असं. ओके, युनिटी नाही असं नाही दाखवू आपण, हे इन्फिनिटी म्हणतात. युनिटी म्हणजे किती? 1. किती आहे? पॉवर फॅक्टर हा 1. बिकॉज देर इज नो एनी फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट. याच्यामध्ये कुठंच फेज डिफरन्स नाही बेटा. बघ इकडे बघ, ह्याच्यात कुठेतरी फेज डिफरन्स आहे का? की बाबा हे झिरोला चालू झालं आणि हा 10 ला चालू झालं असं कुठं होतंय का? नाही ना. कुठं हा झिरोला चालू झालं दुसरं हे 90 ला चालू झालं असं होतंय का? नाही. दोघं सोबत चालू झाले, दोघं सोबत मोठे झाले, दोघं सोबत झिरो झाले, म्हणून ह्याला म्हणायचा युनिटी पॉवर फॅक्टर. लक्षात आलं का? युनिटी पॉवर फॅक्टर. आता नेक्स्ट बघायचं फेजर डायग्राम आहे, वेव्ह फॉर्म झाला. नेक्स्ट बघायचं फेजर डायग्राम. फेजर डायग्राम दिसतोय ना? दिसायलाच पाहिजे. ओके, फेजर डायग्राम. ओके, आता फेजर डायग्राम काढायचा आहे तर याच्यामध्ये सिरीज सर्किट मध्ये करंट सारखा असतो का नाही रे? सिरीज सर्किट मध्ये काय असतो? सारखा करंट असतो. ओके, मग इथं झाला तुमचा आय आर आणि त्याच फेज वरती आहे व्ही आर. त्याच्यामध्येच कोण आहे? व्ही आर. म्हणजे हा झाला तुमचा काय? फेजर डायग्राम. काय आला रे? फेजर डायग्राम काय आला? सरळ रेषेमध्ये आला, कारण युनिटी आहे, एकाच रेषेमध्ये चालतात, सोबत चालतात, एकाच दिशेने चालतात, म्हणून याला म्हणायचा युनिटी पॉवर फॅक्टर. आणि दिस इज द फेजर डायग्राम आय आर. मग आता याला म्हणायचा पोलार रिप्रेझेंटेशन जर करायचं असेल. बघा आता बघा पोलार. आता आपल्याला माहिती आहे पोलार फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म. जर तुम्हाला पोलार फॉर्म आणि रेक्टँग्युलर जर माहिती नसेल तर त्याचा व्हिडिओ आपण ह्या चॅनलवरती बनवून टाकलेला आहे, आणि तिथं जर तुम्हाला नाही भेटत असेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता आणि मस्त मजा घेऊ शकता. ओके, इथं बघायचंय पोलार फॉर्म बघायचा. तर काय बघायचं रे आपल्याला? पोलार फॉर्म. पोलार फॉर्म मध्ये काय येतो बघा? झड घेऊ आपण डायरेक्ट. या ठिकाणी काय घ्यायचं आहे? झड इक्वल टू या ठिकाणी झड इक्वल टू झड अँगल थिटा. झड अँगल थिटा येतो. हा झाला तुमचा पोलार फॉर्म. आता इथं अँगल कोण आहे, झड कोण आहे, आता ह्याचे कन्सेप्ट आता क्लिअर करतो. बघा रेक्टँग्युलर फॉर्म घ्यायचा. काय घ्यायचा?
रेक्टँग्युलर फॉर्म. आता बघायचं काय, रेक्टँग्युलर फॉर्म बघायचं आहे. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये काय, जिथं जिथं इमॅजिनरी फंक्शन तिथे तिथे रेक्टँग्युलर फॉर्म येत असतो. मग झेड इक्वल टू आर प्लस जे एक्स. ओके, मग या ठिकाणी बघा आता जे एक्स आहे ना, मग या ठिकाणी एक्स आहे म्हणजे रिएक्टन्स आहे का या ठिकाणी, नाही, म्हणून येतो बघा झेड इक्वल टू आर प्लस झिरो जे. मग या ठिकाणी सांगता येईल जेव्हा प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आहे तेव्हा झेड इक्वल टू आर असतो. झेड इक्वल टू काय असतो, आर असतो. दिस इज द रेक्टँग्युलर फॉर्म अँड दिस इज द पोलार फॉर्म, राईट. आता जेव्हा प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आहे तिथला जर इम्पिडन्स घ्यायचा असेल तर इम्पिडन्स म्हणजेच काय रे, द कॉम्बिनेशन ऑफ रिएक्टन्स अँड रेजिस्टन्स. द कॉम्बिनेशन ऑफ रिएक्टन्स अँड रेजिस्टन्स म्हणे त्याला म्हणतो आपण, म्हणजेच त्याला म्हणतो इम्पिडन्स. त्यालाच काय म्हणायचं रे, इम्पिडन्स म्हणायचंय. मग इथला जे काही इम्पिडन्स आहे ते आर च्या बरोबर असेल. म्हणजे तिथे अपोज करणार एकटा येणार आहे, अपोज करणार कोण आहे, फक्त एकटा आहे ना, कोण आहे, रेजिस्टन्स आहे. म्हणून रेजिस्टन्स जेवढा असेल तेव्हा तेवढाच काय इम्पिडन्स असेल. म्हणजे हे झालं तुमचं काय, हे काय झालं तुमचा, हे काय झालं या ठिकाणी तुमचा रेक्टँग्युलर फॉर्म. म्हणून या ठिकाणी इथं जर झिरो असेल तर या दोघांमध्ये अँगल जे काही आहे, म्हणून या ठिकाणी थिटा इक्वल टू 0 डिग्री. थिटा इक्वल टू काय आहे, 0 डिग्री. कारण या ठिकाणी दोघांमध्ये डिफरन्स आहे का या दोघात, अजिबात डिफरन्स नाही. म्हणून ह्याला म्हणायचं आहे थिटा इक्वल टू 0 डिग्री. आता हे कन्सेप्ट क्लिअर झाले का ए बाळांनो, जर झाले असतील तर हे लिहून घ्या बरं फटाफट, फटाफट लिहून घ्या बरं. दिसतोय ना सगळं, ओके, काही डाऊट आहे का, चला तर एवढं लिहून घ्या बरं, फटाफट 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 लिहून घ्या. मी बाजूला झालेलं आहे. त्यानंतर आता दुसरं सर्किट घ्यायचं आपल्याला, इंडक्टिव्ह सर्किट. आणि इंडक्टिव्ह सर्किटचं सुद्धा असंच बघायचं. अरे महत्वाचं राहिलं ना, या ठिकाणी जर करंट काढायचं असेल आपला, सगळं झाल्याच्या नंतर करंट इक्वेशन काढायचं. आता काय काढायचं आपल्याला, करंट इक्वेशन्स. मग करंट इक्वेशन काढायचं असेल तर आय इक्वल टू व्ही आर डिवायडेड बाय आर. बघा अकॉर्डिंग टू ओम्स लॉ कशावरून आलं रे, आय जर काढायचं असेल व्ही आर डिवायडेड बाय आय, आर घेतलं. जर व्ही आर जर काढायचं असेल म्हणजे काय, व्होल्टेज जर काढायचं असेल तर व्होल्टेज व्ही इक्वल टू आय इंटू आर येतो. आणि त्यासोबत जर रेजिस्टन्स काढायचं असेल तर आर इक्वल टू व्ही बाय आय. मग या ठिकाणी व्होल्ट आला, इथं अँपियर आला आणि या ठिकाणी आला ओहम. ओके, असे 3 इक्वेशन आहेत, ते लिहून घ्या फटाफट, पुढे कामाला येणार आहेत बेटा, खूप खूप चांगले आहेत. मग इथपर्यंत काही डाऊट आहे का, चला तर अजिबात काही डाऊट नसायला पाहिजे. जर डाऊट असेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघू शकता. आणि ह्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, मी काही डिलीट करणार नाही, कधीही बघू शकता. आणि असे भरपूर कंटेंट आहेत आपल्या चॅनलवरती. ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. आणि माझा नंबर आहे 721836 721836 8041 असा माझा नंबर आहे. जर कोणाला ऑनलाईन बॅच करायची असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. मी इलेक्ट्रिकल मधील सगळ्या सब्जेक्टचे ट्युशन घेत असतो, सगळ्या सब्जेक्टचे ऑनलाईन क्लासेस आणि ऑफलाईन क्लासेस घेत असतो. आणि माझा ऑफलाईन क्लासेस आहेत उदगीर मध्ये. तुम्ही मला कधीही कॉल करू शकता, उदगीरच्या आसपास असेल तरी मी घेऊ शकतो, काही अडचण नाही. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आता बघायचं प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. ओके, प्युअर इंडक्टिव्ह एसी सर्किट. एसीच आहे, काय आहे, एसीच आहे. मग प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचा अगोदर सर्किट डायग्राम काढू. अगोदर काय करू आपण, सर्किट डायग्राम. ओके, सर्किट डायग्राम काढू. चला, इंडक्टिव्ह सर्किटचा डायग्राम काढायचा आहे. मग या ठिकाणी आला तुमचा एसी व्होल्टेज. ओके, हा येतो या ठिकाणी इंडक्टर, असा आला इंडक्टर, या ठिकाणी असा आला, राईट. मग या ठिकाणी आला तुमचा एसी व्होल्टेज V इक्वल टू व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी. याच्यातून जाणारा करंट येईल आय एल, म्हणजे इंडक्टिव्ह करंट. या ठिकाणी आहे तुमचा इंडक्टर, या ठिकाणी काय आहे तुमचा इंडक्टर. आणि या ठिकाणचा जे काही व्होल्टेज आहे त्यालाच म्हणणार, हे इंडक्टरला मध्ये घेऊ आपण असा. आणि या ठिकाणचा जो काही व्होल्टेज आहे त्यालाच म्हणायचं आहे तुम्हाला व्हीएल. काय म्हणायचं रे त्याला, व्हीएल म्हणायचं. ओके, या ठिकाणी फक्त आणि फक्त इंडक्टर आहे, या ठिकाणी दुसरं काही नाही. लक्षात असू द्या, काय आहे ह्याच्यामध्ये सांगा बरं मला. फक्त इथं आहे इंडक्टर, दुसरं काही आहे का, दुसरं काहीच नाही, फक्त इंडक्टर आहे, रेजिस्टन्स आहे, कॅपॅसिटर आहे, म्हणून तर प्युअर इंडक्टर आहे. ओके, प्युअर प्युअर म्हणजे माहिती आहे की नाही, तुकाराम मुंडे साहेबांचे जर तुम्ही सहाय्यक असाल किंवा त्यांचे जर तुम्ही फेवरेट असाल तर तुम्हाला माहित असेल भेसळ काय असतं आणि भेसळ युक्त काय असतं. हे आहे तो प्युअर आहे, म्हणजे भेसळ युक्त आहे. ओके, हा इंडक्टर. ओके, लक्षात आला, हा छान, इंडक्टर आला. आता याचा फेजर डायग्राम काढायचा, आता ह्याचा काय करायचा, फेजर डायग्राम. ओके, चला
फेजर डायग्राम. चला फेजर डायग्राम काढायचा आहे. फेजर डायग्राम जर असेल तर याच्यावरून आपल्याला पॉवर फॅक्टर काढता येत असतो. या ठिकाणी आला तुमचा हा व्होल्टेज. काय आला तुमचा व्होल्टेज. याचा जो काही पॉवर फॅक्टर आहे तो लॅगिंग आहे बघा. याचा पॉवर फॅक्टर काय आहे रे, सॉरी थोडस बाय मिस्टेक. चला होतात कधी कधी मिस्टेक होतात, चलत राहतो. चला काही अडचण नाही. चला असं येईल. ओके या ठिकाणी असं येईल. मग या ठिकाणी असं आलेलं आहे. याला म्हणायचं व्होल्टेज व्ही आणि ह्याला म्हणायचं आय. ह्याला काय म्हणायचं आय, राईट. मग या ठिकाणी बघा जो काही पॉवर फॅक्टर हे काय मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज अँड करंट. या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज अँड करंट पण निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी 0 आहे. आणि या ठिकाणी जे काही असेल त्याला ओमेगा टी म्हणायचं आहे. ओके याला काय म्हणायचं आहे ओमेगा टी. मग इथून एवढं जे काही अँगल आहे याला म्हणायचं फेज डिफरन्स. बघा इथून एवढं काय आहे फेज डिफरन्स. आता हे फेज डिफरन्स काय आहे ते सांगतो, म्हणजे फाय आहे. ओके मग या ठिकाणी जे काही अँगल असेल काही अडचण नाही. आता असं असं जर असेल तर या ठिकाणी आपण पाय बाय 2 घेऊ शकतो, पाय बाय 2. आणि या ठिकाणी जे काही आहे या ठिकाणी असं आहे, म्हणजे या ठिकाणी घेऊ आपण पाय बाय 2, म्हणजे या ठिकाणी पाय घेऊ, म्हणजे लक्षात असू द्या काय आहे. इथं कन्सेप्ट येतो पॉवर फॅक्टरचा. इथं काय असतो पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर काय असतो, फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. बघा फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. ओके काही डाऊट आहे का नाही, काही डाऊट तर नाही ना. या ठिकाणी आला तुमचं काय फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट, म्हणजे याच्यातलं जो काही डिफरन्स आहे तुला म्हणायचं फाय. मग इथं अँगलचा कन्सेप्ट येतो. इथं काय येतो अँगलचा कन्सेप्ट येतो. बघा हा जो काही आहे ते अगोदर चालू झालाय. काय झालाय दिस आर द, म्हणजे दिस व्होल्टेज आर स्टार्ट बिफोर दॅन द करंट. म्हणजे हा जो काही आहे ते बिफोर म्हणजे अगोदर चालू झालाय. अगोदर तर सर हे दिसतंय ना. बघा इकडं टाइम वाढतोय, काय होतोय इकडं टाइम वाढतोय 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद 4, म्हणजे जशी जशी लाईन वाढत जाते तशी तशी अँगल वाढतो. म्हणजे हा अगोदर चालू झाला 1 सेकंदला 0 सेकंदला चालू झाला, आणि हा समजा 2 सेकंदला चालू झाला. म्हणजे अगोदर कोण चालू झाला रे हा, त्यानंतर कोण झाला हा चालू. पण चालू जर झालंय जर म्हटलं तर आपल्याला कन्सिडर करायचं पॉझिटिव्ह मधूनच कन्सिडर करायचं आहे. म्हणजे अगोदर जरी हा चालू झाला असेल तर मायनस मध्ये चालू झालाय ना. हा मायनस मध्ये चालू झालंय, मायनस मध्ये चालू झालेला कन्सिडर करायचं नाही, कारण खालच्या बाजूला असतो मायनस आणि वरच्या बाजूला असतो प्लस. मग जिथून चालू झालंय हे इथून चालू झालंय. आता इथून चालू झालंय का नाही ना, कारण इथून चालू झालंय ऍक्च्युअली, पण हे मायनस मधून चालू झालंय. जेव्हा मायनस मध्ये चालू होतो त्याला पकडायचं नाही. म्हणजे येतो कसा तो पुढे येतो पॉझिटिव्ह मध्ये येतो. तेव्हा याचा जो काही फेज डिफरन्स आहे तो कसा आहे फायने मागे आहे. फायने मागे कोण आहे करंट का व्होल्टेज. करंट तर अगोदरच हे व्होल्टेज तर अगोदर चालू झालाय आणि करंट तर नंतर चालू झालाय. म्हणजे या ठिकाणी करंट हा लॅग करतोय, व्होल्टेज हा लीड करतोय. आता लीड म्हणजे काय, लीड म्हणजे लीडर, लीड म्हणजे लीडर आणि लॅग म्हणजेच काय कार्यकर्ता. लॅग म्हणजे काय कार्यकर्ता आहे, सर्वात अगोदर पुढे चालणारा किंवा टीमला घेऊन चालणारा असतो कॅप्टन, म्हणजेच काय लीडर असतो. मग लीडर म्हणजेच काय इथला व्होल्टेज आहे पुढे आणि इथला करंट आहे मागे. म्हणजे करंट हा मागे आहे म्हणजे करंट हा लॅग आहे आणि व्होल्टेज हा पुढे आहे, म्हणून याला म्हणायचं लीडिंग. म्हणजे व्होल्टेज आर लीडिंग विथ द करंट आणि या ठिकाणी करंट आर लॅग टू द व्होल्टेज. थोडक्यात घ्या याच्यामध्ये करंट लॅग करतोय, म्हणजे काही पॉवर फॅक्टर घेतोय आपण सिरीज सर्किट मध्ये ते घेत असतो करंट वरून. कशावरून घेतो रे आपण ते करंट वरून घेत असतो. कशावरून घेतो करंट वरून घेतो, म्हणून याला म्हणायचं लॅगिंग. करंट आर लॅगिंग बाय 90 डिग्री. म्हणजे काय फेज डिफरन्स नाही कसा आहे तो, या फेज डिफरन्स नाही कसा पाठीमागे. आता लक्षात घ्या फेजर डायग्राम घ्यायच्यात आपल्याला. काय फेजर डायग्राम, अरे वेव्हफॉर्म घ्यायचं नाही आपण, इथे फेजर डायग्राम लिहिलोय. ओके बाय मिस्टेक सॉरी. आता बघा या ठिकाणी आपला फेजर डायग्राम नाहीये वेव्हफॉर्म आहे. काय आहे वेव्हफॉर्म, हे आहे वेव्हफॉर्म. ओके आता आपल्याला काढायचं फेजर डायग्राम. आता यामध्ये तर जाणारा जो काही व्होल्टेज आहे तो असा येईल. या ठिकाणी आला तुमचा व्हीएल म्हणजे काय इंडक्टिव्ह व्होल्टेज, आणि तो लॅग आहे. लॅग म्हणजे काय पाठीमागे आहे, म्हणजे मागे आहे म्हणजेच खाली आहे. आणि तो आहे कितीने 90 डिग्रीने. कितीने आहे 90 डिग्रीने आहे. या ठिकाणी आला तुमचा काय फेजर डायग्राम. अशा टाइप मध्ये आला. हा काय झाला तुमचा फेजर डायग्राम. ओके काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये. फेजर डायग्राम कसं काढायचं समजलं का, कारण करंट हा पाठीमागे आहे म्हणून याला म्हणायचं आय एल, आणि व्होल्टेज हा पुढे आहे म्हणजे पॉझिटिव्हली आहे, आणि निगेटिव्हली व्होल्टेज आहे निगेटिव्हली करंट आहे म्हणून हे झाला. मग याचा जो काही पॉवर फॅक्टर आहे, याचा जो काही पॉवर फॅक्टर मी इथं लिहितो पॉवर फॅक्टर. या ठिकाणी बघा पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर कसा आहे लॅगिंग आहे. कसा आहे लॅगिंग, कसा आहे लॅगिंग.
लॅगिंग आहे आणि लॅगिंग आहे तर आहे लॅगिंग बाय 90 डिग्री. कशाने 90 डिग्रीने कसं आहे लॅगिंग आहे. मग याचा पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म अगोदर बघू आपण. रेक्टँग्युलर फॉर्म कसा असेल. रेक्टँग्युलर फॉर्म हे काही एक्झाम मध्ये येणार नाही पण एवढं इम्पॉर्टंट आहे ना हे झाल्याशिवाय पुढचं काहीही हलत नाही. आता रेक्टँग्युलर फॉर्म काय झेड इक्वल टू आर प्लस जे एक्स एल. आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे आर प्लस जे एक्स एल घ्यायचं आहे. आर ची तर व्हॅल्यू झिरो आहे ना या ठिकाणी आर इक्वल टू झिरो घेतलं तर झेड इक्वल टू जे एक्स एल येईल. जे एक्स एल किंवा असं येईल बघा 0 प्लस जे एक्स एल इथपर्यंत आलं राईट. मग या ठिकाणी इथपर्यंत आले. काही डाऊट आहे का याच्यामध्ये. काही डाऊट नाही. त्यानंतर नेक्स्ट घ्यायचा पोलार फॉर्म. नेक्स्ट घ्यायचा पोलार फॉर्म घ्यायचा आहे. आता पोलार फॉर्म जर घ्यायचा असेल तर काय येतं पोलार फॉर्मचं सांगा बरं. झेड इक्वल टू एक्स एल अँगल 90 डिग्री. काय झाला एक्सेल अँगल 90 डिग्री. कारण जे काही आहे या ठिकाणी एक्सेल ची व्हॅल्यू आलेली आहे. मग या ठिकाणी झेड इक्वल टू जे एक्सेल आला म्हणजे या ठिकाणी अँगल कसा आला तुमचा 90 डिग्री. दिस इज द पोलर फॉर्म अँड दिस इज द रेक्टँग्युलर फॉर्म. आता इथपर्यंत काही डाऊट आहे का. आता आपल्याला काढायचं करंटचा इक्वेशन. आता कशाचा इक्वेशन काढायचं आहे करंट. आता मी हे रफ करतो आणि या ठिकाणी मी करंटचा इक्वेशन लिहितो म्हणजे करंट कसं काढायचं या ठिकाणचं आपल्याला समजेल म्हणजे तुमचेही डाऊट क्लिअर होतील आणि मीलाही काय सांगायचं ते समजेल. ओके. आता करंट इक्वेशन. आता काय करायचं आहे करंट बघा या सर्किट मधून जाणारा करंट काढायचा आहे म्हणजे आय एल. ओके. आय एल इक्वल टू व्ही डिवायडेड बाय. आता व्ही बाय आर आहे का नाही. व्ही बाय आर आहे पण इथं अपोज करणार कोण आहे एक्सेल आहे ना रिएक्टन्स आहे. अपोज करणार कोण आहे रिएक्टन्स. मग रिएक्टन्सची व्हॅल्यू काय येईल एक्सेल एक्स एल. मग हा झाला तुमचा करंट. आणि जर व्होल्टेज जर मला काढायचं असेल तर व्ही इक्वल टू आय एल इंटू एक्सेल म्हणजे व्होल्टेज तुम्हाला भेटून जाईल. आणि एक्सेल ची तर व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. जर एक्सेल ची व्हॅल्यू ही 2 पाय एफ असते. काय असते 2 पाय एफ. एक्सेल ची व्हॅल्यू किती असते 2 पाय एफ. ते जर आपल्याला बघायचं असेल व्हिडिओ तर ते सुद्धा व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मात्र ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता आणि इथपर्यंत तुम्ही लिहू घेऊ शकता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पुढे खूप कामाचं आहे. ह्याच्याशिवाय तुम्हाला पाणी आलू शकत नाही बेटा. एवढं इम्पॉर्टंट आहे ना तुम्ही सांगूच नका. हे जर समजलं असेल तर पुढचे व्हॅल्यू एकदम असे भारी भारी समजणार आहेत आणि जर हाच नाही समजला रे तर मग पुढचे मात्र सगळे तुम्हाला अवघड होणार आहे. चला लिहून घेतलो. काही डाऊट इथपर्यंत नाही. चला आता आपल्याला बघायचं आहे लास्ट जो काही आहे तो म्हणजेच काय कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके. आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला कॅपॅसिटिव्ह सर्किट. चला इथपर्यंत कोणाला काही डाऊट समजलं नसेल तर व्हिडिओ डबल बघा पण बघा. ओके. काही डाऊट आहे का इथपर्यंत नसायलाच पाहिजे. काही डाऊट असेल तरी सांगा नसेल तरी सांगा म्हणजे त्याच्यावरती सोल्युशन निघेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करत चला रे. तुम्ही कमेंट करणार गेला बघा अजिबात कमेंट करणार गेला. कमेंट करत चला म्हणजे मलाही चांगलं वाटतं. हा सर्किट डायग्राम ऑफ द कॅपॅसिटिव्ह सर्किट. प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट. आता काय बघायचं आपल्याला प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट. आता प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट बघायचं असेल तर हा झाला तुमचा एसी. ओके. आणि या ठिकाणी आला तुमचा कॅपॅसिटर. असं काय आला कॅपॅसिटर आलेला आहे. या ठिकाणी व्होल्टेज आला. व्होल्टेज काय आहे व्ही इक्वल टू व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी. ओके. ह्याच्यातून जाणारा करंट आहे आयसी. याच्यातून हे काय आहे कॅपॅसिटर आणि इथला जे काही व्होल्टेज आहे ह्या व्होल्टेजला म्हणायचं आपल्याला व्हीसी. ह्याला काय म्हणायचं आहे व्हीसी. ओके. हे इथपर्यंत आलं. या ठिकाणी जे काही सर्किट आहे फक्त आणि फक्त कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे म्हणून याला म्हणायचं प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट. याला काय म्हणायचं आहे प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट बिकॉज ऑफ देर इज नो एनी अदर कंपोनंट्स विदाउट ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटर शिवाय दुसरं काहीच कंपोनंट नाहीये या ठिकाणी फक्त आहे तर तो कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर घेतलेला आहे. आता वेव्हफॉर्म काढायचा आहे. वेव्हफॉर्म काढत असताना या ठिकाणी आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपलं काम आहे घेणं. या ठिकाणी असा व्होल्टेज आहे. व्होल्टेज तर घेणं आहेच. मग याला म्हणू आपण व्ही आणि दुसरा आहे बघा हे असा येतो. ओके. हा कसा आहे या टाइप मध्ये. बघा या टाइप मध्ये आहे म्हणजे इथं काय वरून चालू होतंय म्हणजे पॉझिटिव्ह मधून चालू होतंय. मग इथं पॉझिटिव्ह मधून चालू झालेलं आहे म्हणजे हे अशा इथून चालू आहे. मला सांगा बरं अगोदर कोण चालू आहे करंट का व्होल्टेज. हे आहे तुमचा करंट ना. हा काय आहे करंट ऑफ आयसी करंट व्होल्टेज ऑफ व्हीसी. ओके. या ठिकाणी आहे ओमेगा टी. मला सांगा अगोदर कोण चालू झालं रे हे नंतर कोण चालू झालाय हा. मग हा चालू झालाय ना अगोदर
हा म्हणजे कोण? करंट. म्हणजे करंट पुढे जातोय, व्होल्टेज मागे राखतोय. म्हणजे असं सांगता येईल, करंट आर लीड बाय द व्होल्टेज, करंट आर लीड बाय द व्होल्टेज ऑफ फेज अँगल. मग इथला जे काही फेज अँगल आहे तो बघा इथून इथपर्यंत आहे. बघा इथून एवढं डिफरन्स आहे का नाही, हे आहे तुमचा फाय आणि हे असतो 90 डिग्रीचा. कसा असतो? 90. मग या ठिकाणी फाय आहे 90 डिग्री आहे, हे 90 आहे आणि हे 0 आहे. मग 90 मायनस 0 केलं तर 0 येऊन जाईल, 90 मायनस 0 केलं तर सॉरी 90 येईल. काय? 90 मायनस 0 केलं तर 90 येईल. म्हणजे या ठिकाणी प्लस ने आहे. म्हणजे या ठिकाणी मला आता फेजर डायग्राम काढायचा आहे. फेजर डायग्राम मी अशा टाइप मध्ये काढणार, याला म्हणणार व्ही, कारण व्ही तर आपला कॉन्स्टंटच आहे. त्यानंतर करंट लीड करतोय, पॉझिटिव्ह मध्ये आहे. म्हणजे करंट जो काही आहे तो या टाइप मध्ये आला, याला म्हणायचं आयसी. आणि या ठिकाणी आहे 90 डिग्री आणि याला काय म्हणणार तुम्ही? फेजर डायग्राम. याला काय म्हणणार? फेजर डायग्राम. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? या ठिकाणी काय आहे? अपोज करणार. इथं सुद्धा करंटला अपोज करणारं कंपोनंट आहे, त्याचं नाव आहे एक्सी. कोण आहे? या ठिकाणी ए. कॅपॅसिटर मध्ये जो काही रिॲक्टन्स असतो त्याला म्हणायचा एक्सी. इंडक्टिव्ह मध्ये रिॲक्टन्स असतो त्याला म्हणायचं एक्ससी. आपल्याला माहित आहे एक्सेल, सॉरी इंडक्टर मध्ये जे काही असतो त्याला एक्सेल म्हणायचं आहे. आणि एक्सी इक्वल टू माहिती आहे तुम्हाला 1 डिवायडेड बाय 2 पाय एफ सी. फॉर्म्युला आहे 1 डिवाइड बाय 2 पाय एफ सी. ओके, चला आता मला सांगायचं आहे की याचा जो काही पॉवर फॅक्टर आहे तो काय येईल? मला करंट वरून पॉवर फॅक्टर ना, करंट लीड करतोय का लॅग करतोय? करंट हा लीड करतोय का लॅग करतोय? म्हणजे पुढे जातोय का मागे जातोय? करंट पुढे जातोय का मागे जातोय? म्हणजे करंट हा पुढे पुढे जातोय, पुढे पुढे म्हणजे लीड लीड आहे. म्हणून याला म्हणायचं आहे पॉवर फॅक्टर जो काही आहे, पॉवर फॅक्टर जो काही आहे तो याचा लिडिंग येईल. पॉवर फॅक्टर ऑफ द कॅपॅसिटिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणजे याचा जो काही पॉवर फॅक्टर आहे तो येईल लीडिंग. पी एफ इक्वल टू लीडिंग, लीडिंग बाय 90 डिग्री. कितीने रे? 90 डिग्रीने लीडिंग आहे. मग मला आता पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म घ्यायचे आहेत. मला काय घ्यायचे आहे? पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म. आता पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म करत असताना अगोदर घेऊ रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्म, रेक्टँग्युलर फॉर्म. आता रेक्टँग्युलर फॉर्म घेऊ. मग रेक्टँग्युलर फॉर्म कसा येतो बघा. रेक्टँग्युलर फॉर्म झेड इक्वल टू आर प्लस जे एक्स. या ठिकाणी एक्स आहे मायनस येतो. इथं जर अँगल प्लस आला तर या ठिकाणी येतो मायनस. लक्षात असू द्या, हा अँगल प्लस आहे का नाही म्हणून या ठिकाणी मायनस. आता आर ची तर व्हॅल्यू 0 आहे. मग झेड इक्वल टू मला मायनस जे एक्सी. झेड इक्वल टू काय आला? मायनस जे एक्सी. हा झाला रेक्टँग्युलर फॉर्म. ओके, मग त्यानंतर जे काही पोलर फॉर्म आहे ते पोलर फॉर्म घेऊ आपण. काय घेऊ आता? पोलर फॉर्म. ओके, चला दिसतोय ना रे? दिसतोय ना? काही डाऊट आहे का? पोलर फॉर्म घ्यायचा आहे. लक्ष दे इकडं बेटा, आपण बसताना चांगल्या पद्धतीने बसायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. मग पोलर फॉर्म येत असताना काय येईल बरं? एक्स सी अँगल मायनस 90 डिग्री. पहिलं जे होता ते किती डिग्री होता? पहिलेच किती डिग्री होता? ते पहिलेच होता प्लस, इथला मायनस. पण तिथे ऍक्च्युअली मायनस आला होता. इथं आला तुमचं काय रे? तिथं मायनस आला होता पण प्लस घेतलो. तिथं प्लस आला म्हणून इथं मायनस घ्यायचं आहे. इथं प्लस आला म्हणून इथं मायनस घ्यायचं आहे. एक्स सी आला. बट एक्स सी इक्वल टू 2 पाय एफ सी. एक्स सी इक्वल टू काय आहे? 2 पाय एफ सी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा, फॉर्म्युला एकदम खतरनाक आहेत बेटा. हा, फॉर्म्युलेचा विचार केला तर असं डोकं फन 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 करायला लागतंय. आणि असले भारी तुमचे फॉर्म्युले आहेत. मग एक्स सी ची व्हॅल्यू आल्या, याच्यावरून करंट जर काढायचं म्हटलं बेटा तर करंट कसं करायचं बघा. करंट जर काढायचं म्हटलं आय सी इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय एक्स सी. आय सी इक्वल टू व्ही सी. आता व्हीसी घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाऊन जाईल. व्हीसी 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 इक्वल टू काय? व्हीसी इक्वल टू व्हीसी डिवाइड बाय एक्स सी. म्हणजे रेक्टँग्युलर फॉर्म आला, त्यानंतर पोलर फॉर्म आला आणि त्यानंतर करंट सुद्धा आला. अशा टाइप मध्ये तुमचे हे जे काही तिन्ही सर्किट आहे ते एकदम भारीपैकी समजणार आहेत. ओके, आता याच्यात काही डाऊट आहे का? लॅगिंग आणि लिडिंग आणि सगळे गोष्टी समजले का? काही डाऊट आहे का? खरं इमानदारी सांगा, आता लिहून घ्या. आणि त्यानंतर आता तुम्हाला एक टेबल देतो छानपैकी आणि त्या टेबलवरती सगळे तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील. कुठलेच तुमचे डाऊट राहणार नाहीत, ते सगळे डाऊट तुमचे होऊन जातील. आता ते डाऊट सुद्धा काढून घ्यायचे आहेत मला तुमच्याकडून. आता या ठिकाणी 3 मी लोड घेतो आणि त्या ठिकाणी करंट आणि पॉवर फॅक्टर वगैरे 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 सगळे गोष्टी सांगतो. तर लक्ष द्या आता इकडं काय असतं. आता हे काय? रॅपिड फायर राऊंड. आता रॅपिड फायर राऊंड म्हणजेच काय? तिन्ही सर्किटचे कंपॅरिझन तुम्हाला सोबतच होऊन जाईल. कम्पेअर ऑफ व्होल्टेज ते तर ऑलरेडी मी घेतलंय.
तरी मी तुम्हाला घेतो, म्हणजे तुम्हाला सांगतो, तर तुम्ही लक्ष द्या आणि लक्ष देऊन छानपणे अभ्यास करा. आणि छानपणे जर तुम्ही अभ्यास केलो तर छानपणे चांगल्या नोकरीला लागणार. आणि चांगल्या नोकरीला जर लागलं तर आपले आई वडील एकदम खुश होणार. आणि हे जर नोकरी लागणार गेली तर कंटिन्यू टोमणे भेटत असतात. मग ते टोमणे तुम्हाला खायचे आहेत का नाही? मला तर टोमणे खाऊन बस झाले बाबा. आता तुम्ही किती खाता ते बघा. आता बघा, या ठिकाणी रेजिस्टिव्ह सर्किट बघू. रेजिस्टिव्ह सर्किट इथं आहे इंडक्टिव्ह सर्किट ना, इंडक्टिव्ह सर्किट. आणि या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, अशा टाइपचे सर्किट आहेत, राईट. या ठिकाणी बघायचं रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये काय प्युअर रेजिस्टिव्ह आहे. आणि या ठिकाणी आर इक्वल टू झेड आहे. काय आहे? आर इक्वल टू झेड. मग या ठिकाणी आर जेवढा आहे तेवढा झेड आला. या ठिकाणी झेड इक्वल टू एक्स एल, इंडक्टिव्ह असल्यामुळे काय झेड इक्वल टू एक्स एल. आणि या ठिकाणी झेड इक्वल टू एक्स सी. इथपर्यंत आला? काही डाऊट आहे का? काही डाऊट नसायला पाहिजे. त्यानंतर पॉवर फॅक्टर जो काही आहे याचा, पॉवर फॅक्टर जो काही आहे तो पॉवर फॅक्टर येतो बघा. याचा पॉवर फॅक्टर येतो याचा पॉवर फॅक्टर युनिटी म्हणजेच किती? 1. याचा जे काही पॉवर फॅक्टर आहे तो लॅगिंग. काय आहे? लॅगिंग. आणि याचा जो काही आहे ते लीडिंग. याचं काय आहे? लीडिंग. आणि त्यासोबतच या ठिकाणी झेडची व्हॅल्यू तर काय आपल्याला सांगता येईल, जे आर इक्वल टू झेड आहे याच्यात काही डाऊट नाही. मग एक्सेल ची जी काही व्हॅल्यू आहे, एक्सेल ची व्हॅल्यू आपल्याला सांगता येते 2 पाय एफ एल. आणि या ठिकाणी एक्सी ची व्हॅल्यू सांगता येते 2 पाय एफ सी, राईट. त्यानंतर इथला जे काही करंट आहे बघा, करंट इक्वेशन आहे, करंट इक्वल टू आय इक्वल टू व्ही बाय आर. आय इक्वल टू व्ही बाय आर. या ठिकाणी आय इक्वल टू आय एल बघा, या ठिकाणी आहे आय एल इक्वल टू व्ही एल डिवाइडेड बाय एक्स एल. आणि या ठिकाणी आय सी इक्वल टू व्ही सी डिवाइडेड बाय एक्स सी. इथपर्यंत आला? ओके, पॉवर फॅक्टर वगैरे आलं. मग या ठिकाणी जो काही अँगल आहे, अँगल बिटवीन फेज मध्ये अँगल जो काही आहे तो इथं 0 आहे. आणि या ठिकाणी जो काही अँगल आहे इंडक्टिव्ह सर्किटचा तो अँगल आहे 90 डिग्री. किती आहे? 90 डिग्री. पण 90 डिग्री आहे तर कसं आहे याच्यामध्ये? 90 डिग्री आहे तर मायनस. आणि कॅपॅसिटिव्हचा जो काही अँगल आहे, जो काही कॅपॅसिटिव्हचा अँगल आहे तो आहे प्लस 90 डिग्री. ओके, आता लिडिंग लॅगिंग गोरे सगळे गोष्टी झाले. आणि हे तुमचा होता चांगल्या प्रकारे टेबल होता. अरे हे टेबल कुठेतरी लक्षात राहू दे बरं का, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि हा जर टेबल नसेल तर ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे पानही हलणार आहेत. तर चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे हा टेबल तुम्ही पाठ करा. आणि जर टेबल पाठ झालेला असेल आणि ह्याची काही सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर एक वेळेस लाईक ठोका, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जर तुम्ही चॅनलवरती खरोखरच नवीन असाल किंवा याच्यामध्ये तुमचे काही डाऊट्स क्लिअर झाले असतील तर तुम्ही हे जे काही चॅनल आहे किंवा जे ह्या व्हिडिओची लिंक आहे तर दुसऱ्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचेही डाऊट्स क्लिअर होतील आणि तुमचेही डाऊट क्लिअर होतील. तर मला सांगा व्हिडिओ कसा आवडला, एक वेळेस कमेंट करा, नक्की कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. आणि दुसरे जर कोणते जर तुम्हाला काही वाटत असतील, डाऊट्स असतील तर सांगा. आणि कधीही माझा नंबर घ्या आणि त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. नंबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. आणि ऑनलाईन जर कोणाला क्लासेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. तर खरंच एक वेळेस पुन्हा एकदा सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि व्हिडिओ बघा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू, टेक केअर, बाय बाय. ओके, चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आई वडिलांचं नाव मात्र रोशन करा. थँक्यू. ओके, बाय.